नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण दिव्याच्या अमावस्येसाठी कणकेचे गोडाचे दिवे कसे करायचे ते पाहणार आहोत। आषाढ महिन्यात येणारी अमावस्या ही दिव्याची अमावस्या म्हणून दिव्याची पूजा केली जाते। या दिवशी दिव्याला गोडाधोडाचा नैवेद्य करून दाखवला जातो। मंडळी, दिवा हा सुख समृद्धी मांगल्याचा चैतन्याचा प्रतीक मानला जातो। चला तर मग गोडाचे दिवे करण्यासाठी एका भांड्यात 1 वाटी गूळ घ्यायचा। त्यामध्ये या गुळाचे निम्मे पाणी घालायचे। अर्धी वाटी पाणी घालून हा गूळ विरघळून त्याला चांगली उकळी फुटल्यावर 1 चमचा वेलची पावडर घालायची। मंडळी, मी वेलचीमध्ये थोडीशी साखर घालून ही वेलची पावडर बनवली आहे। आता हे गुळाचे पाणी गाळणीने गाळून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा तूप घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। आता या गुळ पाण्यामध्ये मावेल एवढी कणिक घालून ही कणिक छान मळून घ्यायची। साधारण 1 कप गुळ पाण्यामध्ये 2 ते 2.5 कप कणिक मावते। आता ही कणिक छान मळून घ्यायची। मंडळी, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या ही दिव्याची अमावस्या म्हणून पूजली जाते। या दिवशी मागील सर्व नकारात्मक ऊर्जा सोडून येणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याची तसेच येणाऱ्या सणावारांची व्रतवैकल्याची सुरुवात होते। दिव्याच्या अमावस्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून या दिव्यांची पूजा करून दिवे लावले जातात। या पूजलेल्या दिव्यांना कणकेच्या गोड दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो। या दिव्यांमुळे सकारात्मक ऊर्जा, आनंद, उत्साह मिळतो। मंडळी, यापूर्वी मी केलेल्या कणकेच्या गोड दिव्यांची वेगळी आणि झटपट रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। आता या मळलेल्या कणकेमध्ये थोडेसे तेल घालून ही कणिक 10 मिनिटे मुरण्यासाठी झाकून ठेवावी। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। आता ही कणिक मुरल्यावर पुन्हा एकदा छान मळून घ्यायची। आता या कणकेचा छोटासा उंडा घेऊन या उंड्याला अंगठ्याच्या साहाय्याने छोटी वाटी करायची। या वाटीची एक बाजू निमुळत्या आकारात चपटी करून घ्यायची। त्यास दिव्याच्या ज्योतीचा आकार द्यायचा। मी या आकाराचे 2 दिवे बनवून घेतले। आता या गोडाच्या कणकेचे अजून वेगळ्या आकाराचे दिवे कसे करायचे ते पाहू। या गोडाच्या कणकेचा छोटा उंडा घेऊन तो निमुळता करून वरच्या बाजूला अंगठ्याने खोलगट करून घ्यायचे, तर खालची बाजू चपटी करून घ्यायची। आता या दिव्याला सुरीच्या साहाय्याने हलकेसे कट द्यायचे। आता हे दिलेले कट अंगठा आणि बोटाच्या साहाय्याने चपटे करून फुलाच्या आकारात दाबून निरांजन बनवून घ्यायचे। पहा मंडळी, गोडाच्या कणकेचे फुलाच्या आकारातील सुंदर निरांजन तयार झाले। याच पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात आवडेल तसे कणकेचे दिवे करून घ्यायचे। मी या ठिकाणी 3-4 प्रकारचे वेगवेगळे दिवे करून घेतले आहे। मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। या प्रकारे वेगवेगळ्या आकारातील दिवे तयार आहेत। आता एका भांड्यात गरम पाणी करून त्यामध्ये एक भांडे ठेवून त्यावर चाळणी किंवा जाळीची डिश ठेवून या डिशला तेल लावून त्यावर तयार केलेले 1-1 दिवे ठेवून दिवे ठेवलेल्या भांड्यावर झाकण ठेवून हे दिवे 15 मिनिटे वाफ देऊन शिजवून घ्यायचे। स्टीमर असल्यास स्टीमरच्या चाळणीमध्ये हे दिवे छान वाफवून घ्यायचे। हे दिवे छान वाफवून झाले आहेत।
आता या गरमागरम दिव्यावर साजूक तूप घालायचे. या दिव्यांना बदामाचे काप लावून वातीसारखे सजवायचे किंवा यामध्ये कापसाची वातही लावू शकता. मंडळी, कणकेचे गोड दिवे तयार आहे. या गोड दिव्यांचा नैवेद्य पूजा केलेल्या दिव्यांना दाखवला जातो. मंडळी, कणकेच्या गोड दिव्यांची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.